मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आमच्या चिखलीचे आमदार श्वेताताई महाले यांनी जो काही प्रोजेक्ट किंवा जो प्रकल्प किंवा एक महत्त्वाकांक्षी आणि पथदर्शी निर्णय जो त्यांच्या जवळ दिला आणि त्यांना समजून सांगितला घेतला आणि त्यावर काल चंद्रकांत बावनकुळेंनी हा एक पथदर्शी प्रकल्प असल्याचं मत विधानसभेमध्ये मांडलं आणि नवे मत व्यक्त करून राज्यातील सर्वच आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी, अधिकाऱ्यांनी, प्रांत अधिकाऱ्यांनी, महसूल अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प आगामी काळामध्ये प्रत्येक मतदारसंघात राबवावा अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं. आणि त्यामुळे निश्चितच चिखलीच्या आमदार आणि चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी जे काही तयार केलं, की जे काही बनवलं केलं, की ते निश्चितच राज्यासाठी पथदर्शी ठरलेलं आहे. मंडळी, प्रकरण असं आहे किंवा विषय असा आहे तो की जिवंत सातबारा. जिवंत सातबारा म्हणजे सातबारा आणि त्याला जीव आणि तो जिवंत, हा जो एक पथदर्शी प्रकल्प आहे चिखलीच्या आमदारांनी आणि त्यातल्या तहसीलदारांनी केला, त्याचा पार्श्वभूमी अशी आहे की सामान्यपणे आपल्याकडे घरातला कर्ता पुरुष, की ज्याच्या नावावर सर्व मालमत्ता आहे, ती जमीन आहे, ती व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना मग त्याची मालमत्ता ही आपल्या नावावर करून देण्यासाठी आम्ही त्या मृत व्यक्तीचे वारस आहोत हे सांगावं लागते. आणि त्यासाठी म्हणून विविध दाखले आणि विविध प्रतिज्ञापत्र त्यांना त्या न्यायालयात किंवा तहसीलमध्ये सादर करावे लागतात. मंडलाधिकारी, तलाठी याच्याकडे सादर करावे लागतात. आणि त्यावरून मग त्याच्या नावे पुढे मागे तो सातबारा होते किंवा ती मालमत्ता त्याच्या नावावर हस्तांतर होते, की ठीक आहे, याचे हे वारस आहेत. म्हणजे वारसदारांना त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा वारस किंवा आपला अधिकार तेव्हा सिद्ध होतो. मंडळी, हे सर्व करताना खऱ्या अर्थानं इतका खरंच त्रास आहे. माझ्या काही मित्रांच्या बाबतीत त्यांनी काल हा विषय मला जेव्हा चर्चेला केला, त्यांनी सांगितलं की आता तर वारस लावायचं म्हणजे पहिल्यांदा कोर्टात जावं लागते, कोर्टात सिद्ध करावं लागते. मग त्या बहिणी असतात, त्याचं लग्न झाले असतात, त्या दूरगावी असतात, त्यांना सुद्धा बोलवावं लागते. आणि मग त्या पहिल्या तारखेवर आल्या नाही तर दुसरी तारीख, तिसरी तारीख, चौथी तारीख. म्हणजे वस्तुस्थिती किंवा खरं सांगायला की हे माझे वडील होते, त्यांचा मृत्यू या दिवशी झाला आणि त्यांचा मी वारस आहे, एकुलता वारस आहे किंवा आम्ही एक दोन वारस आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा न्यायालयाचे किंवा महसूल यंत्रणेच्या कार्यालयाचे ओटे झुंजावे लागतात. आणि त्यामध्ये प्रचंड मनस्ताप या वारसदारांना होते. म्हणजे जो वारस आहे किंवा जो प्रमुख आहे तो तर स्वर्गात असतो, पण त्यांना असं वाटते की हे वारस आपण जे आहो हे नरकात आहो का काय, अशी परिस्थिती त्यांची होती. आणि त्यामुळे कित्येक हेलपाटे त्यांना करावे लागतात. आणि त्यात एखादी जर बहीण किंवा एखादा भाऊ वेळेवर जर तिथं नाही पोचला किंवा ते लेट झालं किंवा त्यात काही मतभेद झाले तर मग तर कठीणच परिस्थिती आहे. मग ती मालमत्ता तशीच पडून राहते आणि त्याच्यावर कोणीच आपलं असं वाटते की आता मीच कशाला माझा अधिकार दाखवू, तोच कशाला अधिकार जाऊ द्या. अशा कित्येक करोडो रुपयाच्या मालमत्ता ह्या सध्या पडलेल्या आहेत. पण अशामध्ये चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी जो काही एक चांगला सपाटा किंवा झपाटलेली व्यक्ती म्हणावं लागेल, की मागील महिन्यातच त्यांनी महसुलाचं जे टार्गेट त्यांना होतं की त्या भागामध्ये खऱ्या अर्थानं रेतीचे साठे नाहीत किंवा रेती घाट नाहीत, अशा भागात सुद्धा सर्वाधिक निधी, सर्वाधिक संकल्प हा त्या तहसीलदारांनी पूर्ण करून त्याचं ते टार्गेट संकल्प पूर्ण केलेला आहे. त्यामुळे मी त्याच दिवशी असं म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं संतोष काकडे यांचा सत्कार मंत्रालयामध्ये महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी करावा, तसा एक व्हिडिओसुद्धा मी काढलेला आहे. त्यामुळे खरं तर चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी या मतदारसंघामध्ये म्हणजे चिखलीच्या श्वेताताईंच्या मतदारसंघामध्ये त्यांना मिळाल्याने एक चांगला उपक्रम आणि पथदर्शी प्रकल्प हा चिखलीच्या नावानं आज राज्यभर जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अधिकारी आणि लोकप्रतिनिधीची जोड जर चांगली असली
त्यांचा समन्वय असला आणि कुठलंही काम आपल्याला मनापासून केलं पाहिजे आणि ते आपलं काम आहे, माझं काम आहे, माझीसुद्धा अडचण अशीच होती आणि ही अडचण इतरांना कोणाला येणार नाही, भविष्यात कोणाला येणार नाही आणि मी आणि माझा मतदारसंघ या बाबतीत तरी स्वयंपूर्ण असेल किंवा एक कामयाब मतदारसंघ असेल असं ज्या कोणी लोकप्रतिनिधीला वाटते आणि त्यांच्या वाटण्यापेक्षाही अधिकाऱ्यांची सांगड जर त्यांची चांगली असली तर निश्चितच हे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्र आल्यानंतर त्या मतदारसंघाचं, त्या कार्यक्षेत्राचं, त्या आमदाराचं नावलौकिक हा निश्चित होतो. विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत मंडळी, 288. यापैकी 30-35 आमदार तर निव्वळ भांडणाच्या नादात आहेत, एकमेकाची उडीदारी. म्हणजे अधिवेशन झालं की त्याची शिंग त्यांची शिंग तयार ठेवतात आणि शिंगाने एकमेकाला टोलण्याचं काम, शब्दाचे बाण आणि त्यावर वादविवाद आणि करत करत 10-15 दिवसात अधिवेशन त्याच्यातला सतत चोथा मोठा करत अधिवेशन आटोपले जाते. खरं म्हणजे यावेळेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तशा स्वरूपाचं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही राज्यातील जनतेसाठी न्याय द्यायला पाहिजे, जनतेच्या सुखदुःखाच्या अनुषंगानं जे काही चर्चा व्हायला पाहिजे होती, शेतकऱ्याच्यासाठी चर्चा व्हायला पाहिजे, त्याला सर्वांना बगल देत कुठं अधिवेशन भरकटल्या जात आहे. कुठं की प्रत्येक आमदार किंवा जे काही मी 60-65 आमदार म्हटलं, 30-35 आमदार यांना तर नुसतं एकमेकाच्या विरोधात भांडायला ठेवलेलं काय सांगा. अनेक मंत्री म्हणजे अधिवेशनात हजर नसतात, गैरहजर असतात. जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर घेताना तो आमदारसुद्धा हजर नसतो आणि काही प्रश्न तर नुसतं फक्त काही वरिष्ठांवर किंवा अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी म्हणून प्रश्न टाकले जातात आणि त्या प्रश्नाचं उत्तरही इथे घेतल्या जात नाही. तर अशा परिस्थितीमध्ये चिखलीच्या आमदारांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी जे काही चांगला प्रकल्प, हा जिवंत सातबारा हा प्रकल्प दिला आणि खऱ्या अर्थानं राज्याचे महसूल मंत्री यांनी त्याला उचलून धरलं आणि तशा अनुषंगानं एक परिपत्रक काढून तसाच एक GR काढण्याची सुद्धा या कालच्या भाषणातून त्यांनी बोललेलं आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील तमाम मतदारसंघामध्ये जी काही महत्त्वाची समस्या आहे की वारसाच्या नोंदी करताना जे काही खून खराबे होतात, वाईट प्रसंग येतात आणि त्यात जर अधिकारी आणि समन्वय नसला तर निश्चितच त्यांच्या मालमत्ता ह्या धुळीस मिळतात. त्यामुळे त्या मालमत्ता जिवंत राहायला पाहिजे. त्यामुळे त्या कागदपत्रावर, त्या सातबाऱ्यावर, त्या नमुना 8वर ती मालमत्ता ज्याची कुणाची असेल त्याच्याच वारसाच्या नावाला लागली पाहिजे. यासाठी म्हणून जे काही प्रयत्न या चिखलीच्या तहसीलदारांनी वगैरे केले ते खरंच तहसीलदारसुद्धा अभिनंदनास पात्र आहेत आणि प्रांत अधिकारी असतील, त्यांचे मंडल अधिकारी असतील, त्यांचे तलाठी असतील, हे सर्वच महसूल यंत्रणा त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं कामयाब आहे आणि त्यामुळेच चिखलीचा नावलौकिक हा राज्यभर गेलेला आहे. चिखलीच्या नेत्या, चिखलीच्या आमदार ज्या दुसऱ्यांदा आज आमदार आहेत, श्वेताताई, यांचंसुद्धा या निमित्तानं खरंच अभिनंदन करावं वाटते. कारण मंडळी, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाच्या माती हनुकाठी. आमची पत्रकारसुद्धा त्याच अनुषंगाने आहे की जे कधी चांगलं काम करतात, नावलौकिक होतो आपल्या भागाचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या प्रांताचा. त्यामुळे अशांचं कौतुक करणं हे पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं अनेकांचं माझ्यासारख्याचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य करत असतानाच मला चिखलीचे आमदार आणि चिखलीचे तहसीलदार काकडे यांच्याबद्दल माझं मत व्यक्त करावं वाटलं. आवडलं, लाईक करा, शेअर करा. आज आणि आता इथं थांबतो. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.